सुखमंदी नांदू साकड निघालतो द्या तुझ्यासाठी फिरतेच ग सुखमंदी नांदू साकड निघालतो द्या तुझ्यासाठी फिरतेच ग। आता जो तुम्ही प्रेम तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण मध्ये सांगितले आहे। जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्यूटोरियल व्हिडिओ आपल्या चॅनल वरती तुम्हाला मिळून जातील। हा जो टॅक्स आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामला पाहू शकता। तर आता तुम्हाला काय करायचं, हा टॅक्स क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचं। ओपन केल्यानंतर सिंपली येथून न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं। जो आपण मटेरियल मध्ये बीट माय व्हिडिओ दिलाय तो इथे सिलेक्ट करू अशा प्रकारे ऍड करून द्यायचा आहे। या बीट माय व्हिडिओ मध्ये आपण बीट दिले आहेत, इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे बीट आहेत त्या बदलत जाते। तुम्हाला शेवटपर्यंत 7 इथं आपण ह्या व्हिडिओ मध्ये बीट दिलेल्या। तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा 1 2 3 4 अशा 7 पर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो कट करत नाही जायचं जसे इथे मी सांगत आहे तशा प्रकारे। तर आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकाल की 1 आणि 2 त्याच्या पुढे थोडं आलं की इथून आपली बीट आहे ती चेंज होते। जेथून अशा प्रकारे चेंज होते ते त्यानंतर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन तुम्हाला स्प्लिटचा मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या अशा वेळा थोडं पुढे स्क्रोल करून आपल्या बघायची दुसरी बीट कुठे चेंज होते, तर इथे जे आहे ते आपली बीट चेंज होते। सिंपली आपल्याला काय करायचं, त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलाच ऑप्शन स्प्लिटचा मिळून गेलाय त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। अशा प्रकारे इथून जे पुढचे बीट राहिले ते तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा। हा जो व्हिडिओ आहे तो कट केल्यानंतर त्यामध्ये आपले फोटो ऍड करायचे। फोटो ऍड करण्यासाठी ही जे वेगवेगळे भाग झाले त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते। थोडं स्क्रोल करून इथे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि इथून जो पण तुमचा फोटो असेल अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। 2 बोटाने सेट करायचा अशा प्रकारे झूम करून। त्याच्यानंतर सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या अशा प्रकारे 7 बीट आहे त्यांना हा जो फोटो आहे एकच फोटो तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे। इथून फोटो ऍड केल्यानंतर आपल्या अशा प्रकारे पुन्हा पहिल्यांदा ठेवून इथून आपले ऑडिओ आहे ते ऍड करायचे। त्यासाठी सिंपली ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। 4 नंबरला एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट माय व्हिडिओ दिलाय तोच इथे सिलेक्ट करायचा आहे, त्यामध्येच आपण सॉन्ग दिलेला आहे। तर सिंपली इथून ऍड करून घेऊया, तर इथे तुमचे जे सॉन्ग आहे तिथून ऍड होऊन जाईल। तर मी काय करतो, जे आपलं इथून फोटो राहिलेत पुढचे ऍड करायचे ते पटकन ऍड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते ऍड करून घेतले। तुम्ही पण अशा तुमचे जे फोटो आहे ते ऍड करायचे। इथून फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला ते एक PNG ऍड करायचे, म्हणजे आपण दुसरा जो फोटो आपला जिथून कट केलाय ते अशा प्रकारे आल्यानंतर इथून ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अगेन ऍड ओव्हरले वरती क्लिक करून हे जे PNG आपण मटेरियल मध्ये दिले इमोजी PNG ते तुम्हाला इथे ऍड करायचे। ह्याची जी लेंथ आहे जेवढं आपलं दुसरा आणि तिसरा फोटो आहे तेवढी ह्याची जी लेंथ आहे ती न्यायची जशी इथे आपण नेली तशा प्रकारे आणि इथून सिंपली बॅक करून द्यायचं आहे। आणि आता तुम्हाला काय करायचं, जसं मी इफेक्ट सांगितला आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला ऍड करून घ्या, जेणेकरून कोणता इफेक्ट कुठे लावायचा आहे ते तुम्हाला समजून जाईल, परफेक्ट इफेक्ट लागून जातील। आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला आता इनमध्येच थांबून इथून झूम 2 नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला इथे इनमध्ये मिळून जाईल। सिलेक्ट केल्यानंतर खालची जी लेंथ आहे संपूर्ण याची नेल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोवरती आता याचे आपल्या अशा प्रकारे त्याच्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करून हे ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। 3 नंबरला इथे मिळून जाईल। क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे इनमध्येच थांबायचं। इथे आपल्याला आता आहे ना झूम आउट एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आणि ह्याची सुद्धा खालची लेंथ आहे अशा प्रकारे संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। इथे आपल्या इनमध्येच थांबून सेक झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, ते माझ्या 2 नंबरला दाखवत आहे। थोडं पुढं मागे असू शकतं, सिंपली इथून सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला इनमध्येच थांबून फ्लॅश इन नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे अशा वेळेस सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे आपल्या आता कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वर्बल नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे। आता आपले हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे म्हणजे शेवटचा फोटो त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं। पुन्हा आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनवर जाऊन इथून तुम्हाला ब्लाइंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हे जे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली दुसरा आणि तिसरा फोटो आहे त्यामध्ये एक आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे। तर सिंपली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यायचे ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये. अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला ब्लॅक फेड नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तर ब्लॅक फेड नावाचा हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हे इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, आता जे इथून इफेक्ट सांगेल मी तुम्हाला ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यामध्ये मिळून जाते. सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर मी तुम्हाला एक डेमोसाठी ना लेयर ॲड करून दाखवतो. जर कोणाला माहीत नसेल की ही जी लेयर आहे ते कशा प्रकारे ॲड करतात ते, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की इफेक्टची लेंथ कशा प्रकारे ॲड करतात ते. तर आपण पहिल्यांदा ठेवूया. अशा प्रकारे आल्यानंतर सिम्पली आपण काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि जो पण ऑप्शन सांगेल त्यामध्ये यायचं. अशा प्रकारे इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते. मी सांगेल नाव आणि इफेक्टचं नावसुद्धा सांगेल आणि वरती सुद्धा तुम्हाला इफेक्टचं नाव आहे ते तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पली जर नाही मिळणार कोणता इफेक्ट तर इथून सर्च करून सुद्धा तो इफेक्ट आहे तो तुम्ही इथे ॲड करू शकता आणि इथून ऑप्शनमध्ये सिम्पली मिळून जाईल. तर आपण काय करूया, इथून एक इफेक्ट सिलेक्ट करूया डायमंड झूमचा. तर अशा प्रकारे इथून कुठे गेला आपला इफेक्ट, ओके. अशा प्रकारे सिलेक्ट करूया, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे तुम्ही इथे बघू शकाल की खूप मोठी झाली आहे. तर अशा प्रकारे त्याच लेअरवरती आपल्या क्लिक असल्यानंतर अशा प्रकारे कमी करायची. कमी केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची जी साईज आहे संपूर्ण करायची आणि स्पीड आहे ते फक्त आपल्याला 10 करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून तुम्ही अशा प्रकारे ही जी लेअर आहे ती ॲड करू शकता. जसे आता इथे ॲड केली तशा प्रकारे सेम प्रोसेस तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये सुद्धा मिळून जाईल. तोच म्हणजे इफेक्ट आहे, सर्च सुद्धा करू शकता आणि इफेक्टची लेंथ आहे सेम प्रकारे जसं आता मी सांगितलं तशा प्रकारे करू शकता. तर इथून आपण हा जो इफेक्ट आहे तो ॲड केलेला आहे अशा प्रकारे. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट इफेक्टचे नाव सांगत आहे. डायरेक्ट तुम्ही जे इफेक्ट आहेत ते तुम्ही ॲड करून घ्या जसे ते सांगतोय तशा प्रकारे. तर आपण काय करायचं, आता दुसरा जो हा फोटो आहे आपण जिथून स्प्लिट केला ते तेच आहे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये शेवटून 2 नंबरला हा जो ऑप्शन आहे तो मिळून जाईल. त्यामध्ये एक तुम्हाला इथे मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल 3 नंबरला. तो इथे सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे दुसरा आणि तिसरा फोटो जेवढा आपले तेवढी न्यायची जसे ते नेले आपण अशा प्रकारे. नेल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं, फिल्टर आहे संपूर्ण कमी करायचं आहे आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथे तुम्ही ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पुन्हा आपल्या इथे यायचं आहे म्हणजे दुसरा जो आपण फोटो स्प्लिट केला ते आल्यानंतर आता आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग लाईन्समध्ये अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथे एक गोष्ट नावाचा एक इफेक्ट मिळून झाला. हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ आहे दुसरा आणि तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवा आणि ॲडजस्टमध्ये जाऊन जर तुम्हाला हे जे कलर आहे ते बदलायचे असतील तर कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो कलर आहे तुम्ही अशा वेळा बदलू शकता. जो पण तुम्हाला आवडेल तो इथून ठेवू शकता. तर आपण संपूर्ण 100 नेऊन ठेवूया. अशा वेळेला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना चौथा फोटो आहे इथे जिथून आपण कट केला तिथे अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला 2 नंबरला एक कंट्राइंड फ्लॅश स्विचचा एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करा. फ्लॅशिंग स्विचचा हा जो इफेक्ट आहे 2 नंबरला मिळून जाईल. अशा वेळेला सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपल्या इथे चौथा फोटो आहे तेवढीच ह्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 5वा जो फोटो आहे ते अशा प्रकारे आल्यानंतर त्याच्या थोडं पुढे म्हणजे जेथून आपले 9 सेकंद आहे तिथे तुम्ही टाईमसुद्धा पाहू शकता की 9 सेकंदाचे ते अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये इथून तुम्हाला स्प्लिट स्पीकर नावाचा एक 4 नंबरला इफेक्ट मिळून जाईल. तो इथे अशा वेळेला सिलेक्ट करा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 5वा फोटो आहे तेवढी नाही आणि म्हणजे थोडी शेवटून कमी करा. ओके, अशा प्रकारे जसे ते आपण केले अशा वेळेला संपूर्ण असली थोडी कमी करा पहिल्यांजूट. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. आता आपल्याला काय करायचं, हा जो आपला 6वा फोटो आहे ते तुम्ही बघू शकाल की 6वा फोटो जिथून आपण कट केला ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा आपल्याला आहे ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि याचे तुम्हाला ते स्कॅनिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर न्यूऑन फ्लो पहिलाच इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढ्या आपल्या 6व्या फोटोची लेंथ आहे तेवढीच ह्या इफेक्टची लेंथ ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला त्याच इफेक्टवरती क्लिक करायचे अशा प्रकारे जसे ते आपण केले तशा प्रकारे केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल डुप्लिकेटचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं, पुन्हा रिप्लेच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आता तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना डबल स्क्रीनचा इथे इफेक्ट मिळून जाईल. तो इथे सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो फोटो इथून 2 अशा प्रकारे होऊन जातील. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे ते जिथून आपण स्प्लिट केला ते त्यानंतर सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ग्लोइंग स्लाइसमध्ये येऊन तुम्हाला हार्ट फ्रेम नावाचा एक इफेक्ट मिळून झाली. ते सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी साईज आहे जेवढा आपला शेवटचा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि हा जो आपला डाटा आहे तो क्रिएट होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपण डाटा क्रिएट केला आहे
तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊन जाईल.